पालघर जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाने थैमान घातलेलं आहे। सध्या अतिमुसळधार पावसाला देखील पालघरमध्ये सुरुवात झाली आणि या सगळ्याचा परिणाम म्हणून जिल्ह्यामधील नदी आणि नाले ओसंडून वाहत आहेत। काही नद्यांनी आपली धोक्याची पातळी ओलांडलेली आहे। नदीकाठावरच्या गावांमध्ये पाणी शिरायला सुरुवात झाली। मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय मार्गाच्या शेजारून खानिवडे इथून वाहणारी तानसा नदी आहे। या नदीने देखील धोक्याची पातळी ओलांडली। आजूबाजूच्या गावांमध्ये पुराचं पाणी शिरायला सुरुवात झाली आहे। तर पालघर जिल्ह्यामधली ही परिस्थिती आपण पाहतोय। अतिमुसळधार पावसामुळे अनेक रस्ते पाण्याखाली गेलेले असताना नद्यांनी देखील आता धोक्याची पातळी गाठलेली आहे। त्यामुळे आजूबाजूच्या परिसराला आणि शहराला देखील या नदीच्या पाण्याचा वेढा पडल्याची स्थिती आहे। तानसा नदीकाठावरच्या गावांना देखील आता प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिलाय। नदीकाठावरती असणारी घरं आणि इथले जे नागरिक आहेत, इथले रहिवासी आहेत, त्यांचं देखील हळूहळू स्थलांतर केलं जातंय। त्यांना सुरक्षित ठिकाणी नेलं जातंय। अतिमुसळधार पावसाचा इशारा पुन्हा एकदा पालघरला देण्यात आलेला आहे। आज जिल्ह्याभरामधील सगळी शाळा, महाविद्यालय हे सगळं आजच्या दिवसासाठी बंद ठेवण्यात आलंय।